मला काय वाटतंय नाही येणार आता कोणी. आपण सुरू करू महाचर्चा. चला चला. पण एकच पॅनल बरोबर चर्चा कशी करायची? हे पण आहे ना. आला आला दुसरा उमेदवार आला. या या. नमस्कार. नमस्कार. आम्ही नंदिता गायकवाड, या गावाच्या भावी सरपंच. तुमचं पॅनल कोणतं? अपक्ष. एकट्याच्या हिमतीवर लढणार आहे आम्ही. बरं संधी ते हा छोटीशी भेट आणल्या तुमच्यासाठी, घ्या. नाही सॉरी, अशा भेटवस्तू घेणं आमच्या एथिक्स मध्ये बसत नाही. आवाजात बसते का नाही, त्यात घ्या. चंदे, हे बघा लई आपुलकीनं आणलंय, घ्या. नाही पण आपण इथं महाचर्चेसाठी जमलोय, अशा भेटवस्तू द्यायला किंवा स्वीकारायला नाही. ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही, जशी तुमची मर्जी. फक्त आमचं काय म्हणणं आहे ते गावापतूर पोचू द्या, म्हणजे झालं. हा अंजली वहिनींचा. या वहिनी लोक रे. या या. राणा भाऊजी, आम्ही तुम्हाला काय सांगितलंय ध्यानात आहे ना ग? मग चला, सरपंच पदाचे सगळे उमेदवार आणि दोन्ही पॅनल आलेले आहे आणि आता गावकरी बी सगळे आल्यात. तेव्हा आता महाचर्चा सुरू करायला काय हरकत नाही. मुळात आजपर्यंत अशा महाचर्चा केवळ लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवेळी होत असतात. पण आपला भारत देश हा अशा छोट्या मोठ्या खेड्यांचा बनलेला आहे. आपल्या गावांचा विकास झाला तरच आपल्या देशाचा विकास होईल. याचाच एक भाग म्हणून आपण दौलतवाडीच्या विकासावर ही महाचर्चा आयोजित केलेली आहे. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न संघर्ष पॅनलच्या सौ सुरेखा परेश पाटील यांना. तुम्ही दौलतवाडीच्या विकासासाठी काय करू इच्छिता? म्हणजे कसं आहे, दौलतवाडीच्या विकासासाठी. एक मिनिट, हा प्रश्न सरपंच पदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यासाठी आहे. बोल. गावचा विकास करू आम्ही. कसा? काही मुद्दे, काही योजना? कसा कसा सांग की. बोल. हे बघा, संघर्ष पॅनेलचा प्रमुख म्हणून मीच जरा आता बोलतो तुमच्याशी. हे बघा, दौलतवाडीचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला या गायकवाडांची हुकुमशाही आहे की नाही ती आधी संपवायला पाहिजे. आणि यासाठी आम्ही संघर्ष करू. कोण म्हणते हुकुमशाही आहे? अरे समजा गावाला माहितीये की, पण काय या गायकवाडांच्या दहशतीपायी कुणी बोलायला तयार होत नाही. पण माननीय परेश पाटील कुणाला घाबरत नसतोय. या गायकवाडांची गुंडगिरी मी संपवणार म्हणजे संपवणार. मी राजकारण करताय की घराणेशाही? हे बघा, या टायमाला गायकवाडांचा उमेदवार निवडून द्यायचा नाही म्हणजे नाही. बास, लई झालं. गायकवाड घराण्यानं या गावासाठी किती काय काय केलंय हे समद्यांना चांगलंच माहिती. आम्ही बी गायकवाड आहे, आम्हाला कधी दिसलं नाही गुंडगिरी झाल्याचं. आणि हिथं बसलेल्या एका तरी माणसाने सांगावं हिथं गुंडगिरी झाली म्हणून. उगा आपल्या तोंडाच्या वाफा. नंदिता मॅडम, तुमच्या काही योजना गावासाठी? एकदा का आम्ही निवडून आलो का नाही की आम्ही गावचं भलंच करणार आहे. काय एखादं उदाहरण? गावातल्या कुणाला बी कसली बी अडचण असेल तर ती आम्ही सोडवू. म्हणजे कसली बी अडचण, कसली बी. आणि
राणा भाऊजी आमच्या संकट असताना आम्ही या गावचं फक्त आणि फक्त भलंच करणार आहे. कारण अख्ख्या गावाला माहितीये राणा भाऊजी किती चांगले आहेत ते. अंजली मॅडम, आपण काय सांगाल? आमचं गाव पुढारलेलं आहे, पण तरीही अजून काही अडचणी आहेच आहेत. म्हणजे जसं की पिण्याचं शुद्ध पाणी नाही आहे, किंवा काही ठिकाणी अजूनही उघडी गटारं दिसतात, वाचनालयं नाही आहेत. अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं गाव शेतकऱ्यांचं गाव आहे. आता मागच्या काही दिवसात बाजार समित्यांचा संप होता, त्यामुळे गावात खूप अडचणी आल्या. शेतकऱ्यांना पिकासंबंधीचं योग्य मार्गदर्शन आणि पीक विक्रीसाठीचं योग्य मार्गदर्शन हे आमचे प्रमुख अजेंडे आहेत. नाही हो, हे सगळं बाता आणि आश्वासन आहेत नुसती. असे लोकप्रिय वाक्य लई जण बोलतात. नाही, माझं काय म्हणणं आहे, गेली कित्येक वर्ष झाली गायकवाडांची सत्ता आहे गावावर. मग विकास का नाही झाला? हा, का नाही झाला विकास? आणि आता तर काय, हे अंजली गायकवाड बाई बाहेर गावात ना आल्यात, त्यांना काय करणार आहेत गावच्या अडचणी? हा, खरं तर ह्योच आमचा मुद्दा आहे. हा. जो माणूस लहानपणापासून शहराकडे वाढलाय, त्या माणसाला गावाकडच्या अडचणी काय कळणार आहेत? शेतकऱ्याचं दुःख काय कळणार आहे? ते काही नाही. सरपंच या मातीतलाच पाहिजे. एकदम बरोबर. नाही, माझं काय म्हणणं आहे, आता बघा, मागच्या आठवड्यात त्या रानडुकराचा ताप झालता. हा? शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालं ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल की नाही? काय पत्रकार पोहोचली ना? मग मला सांगा की हे तवा कुठं गेलता यांचा विकास रांगायला? अहो, रानडुकराचा प्रश्न सोडविलाय की. कुणी सोडवला? हा, कुणी? म्हणजे तुम्ही समधी जण पाया पडत गेलता प्रतापराव गायकवाडांकडे. त्यांचं कसं झालं? आता सुनबाईवर सगळं गाव नाराज आहे, तवा हा प्रश्न सोडवूया म्हणून त्यांनी तो प्रश्न सोडवला. हो, आता जो इलेक्शनचा काळ नसता तर कशाला सोडवला असता? आणि त्या टायमाला बी ही अंजली समध्या गावाच्या विरोधात गेली होती, हे विसरू नका सा. पण संप सुरू असताना आमचा माल अंजलीमुळेच विकला. मत मिळवायसाठी. हो, त्यात सुद्धा दिराचाच फायदा करून दिला. इलेक्शनचा टाइम आला की राजकारणी असंच गोड 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 बोलतात. त्या गोड बोलण्याला फसू नका सा. ते काय का असं ना, उमेदवार या मातीतलाच पाहिजे, होय का नाही राणा भाऊजी? बरोबर आहे की नाही? नाही, आणि तुम्हीच सांगा, अंजली गायकवाड या मातीतल्यात का? नाही, म्हणजे खर तर त्या मुंबईच्या म्हणजे बाहेरच्याच, पण 3 वर्षाली गावात आल्या ना. हेच म्हणतोय आम्ही बी. अहो, बाहेरच्या माणसाला गावातल्या अडचणी काय कळणार हो? आणि जरी कळल्या तरी बी त्या सोडवाव्या असं का वाटल? इलेक्शन मध्ये का नाही माणूस लई गोड बोलतोय बघा, त्यावर विश्वास ठेवू नये कधी. वय इलेक्शन मध्ये कोणी बी काय बी प्रचार करतंय त्यावर विश्वास ठेवूच नका तुम्ही. तुम्हाला जो उमेदवार बरोबर वाटतोय त्यालाच मत द्या. ते कळतंय माणसाच तेवढी शानी आहे ती. आता असं म्हणू नी, पण अंजली गायकवाड स्वतःला लई शान्या समजतात. कायम आपलं तेच खरं करण्याच्या नादात हे गाव वेचणीला बांधणार एवढं फिक्स आहे बघा. हा, मी ठरवा बाबा, मी सगळ्या गावाला अडाणी म्हणणाऱ्याला निवडून देणार का गावाला सोबत घेऊन जाणाऱ्याला निवडून देणार? जरा नीट विचार करा. पण उमेदवार गावातला असला काय किंवा बाहेरचा, काय फरक पडतो? लई फरक पडतो मॅडम, खरंच लई फरक पडतो. म्हणजे कसं आहे, आता ही अंजली समध्या शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून त्याच्यावर एकत्र शेती करायचं म्हणायला लागले. म्हणजे सरळ सरळ जमिनी लाटाचाच प्रकार आहे की हो. म्हणजे समध्या शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रकार आहे हो. वेळीच समध्या गावकऱ्यांनी सावध व्हायला पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे यावर? विरोधकांचं काय म्हणणं आहे यावर मला काहीच बोलायचं नाही. ते त्यांचं मत आहे. मी माझे विचार कोणावर थोपवत नाही आणि कुणाचे स्वतःवर थोपवून घेतही नाही. एका सरपंचाचं काय कर्तव्य आहे हे मला चांगलं माहितीये आणि ते पार पाडण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बाकी कोण कसं किती वाईट आहे हे सांगण्यापेक्षा मी काय करू शकते हे सांगणं जास्त महत्वाचं वाटतं मला. एकदम बरोबर. हे बघा, आम्हाला विकास महत्वाचा आहे. बाकी बोंबलणारे किती बी बोंबलणार ते काही नाही, सरपंच या मातीतलाच पाहिजे, बाहेरचा नग. अंजलीबाई बी याच गावाच्या आहेत. या गावाचा जर विकास व्हायचा असेल तर अंजली वहिनीच निवडून यायला पाहिजेत. अंजली वहिनींचा. असं काय नसते. मग तुम्ही काय सांगू नका. हो, ह्यांचं काय ऐकताय? तडीपार माणूस.
ढेकळाचा विकास स्वतःची घरं भरायला लागलाय तुम्ही. आम्ही सगळ्यांच्या फायद्याचा बिझनेस करतोय. तुझ्यासारख्या दारूच्या भट्ट्या उघडून बसत नाही आम्ही. तरुण सवरून भागला आणि देवपूजेला लागला. हा सूरज भाऊ, आपण इथे आरोप करायला भेटलोय का? चर्चा करायला भेटलोय, वाद नको व्हायला. कोणी कितीही आरोप केले तरी आपण फक्त विकासाच्याच गोष्टी करायच्या. आजकाल तुमच्यासारखी विचार असणारी माणसं राजकारणात फार कमी आहे. मला वाटतं प्रत्येकानं आपापलं मत मांडलेलं आहे. आता कुणाला निवडून द्यायचं हा मतदारांचा हक्क आहे. आम्ही अंजलीलाच निवडून देणार. अंजली वहिनी सरपंच होणार. विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. काय अर्थ आहे याला? अंजली गायकवाड यांनी ही महाचर्चा सरळ सरळ मॅनेज केल्या आणि आम्हासनी असल्या चर्चेची काही बी गरज नाही. आम्ही आमची पॉवर डायरेक्ट इलेक्शन मध्ये जाऊ. काय नाही हे बघा, आता आपली गाठ इलेक्शनला. बापू चला. जंक्शन पेनाचा विजय असो, अंजली वहिनींचा, विजय असो, जंक्शन पेनाचा विजय असो. अंजली वहिनींचा. अंजली बाई, यावरून असं दिसून येतं की तुमचं काम चांगलं आहे आणि गावकऱ्यांचा कल तुमच्या बाजूने आहे. होय, अंजलीबाईंवर समजा गावचा विश्वास आहे आणि माझा तर समजा जास्त आहे. वा राणादा, मानलं तुम्हाला. खरंच विरोधक असून देखील किती छान सपोर्ट करता. विरोधी पॅनल मध्ये असूनही मर्यादा पाळणारी जोडी आहे तुमची. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अहो, यांचाच अंगुलपण आहे. नाही नाही, माझा नाही, यांचा. नाही नाही, यांचाच अंगुलपण आहे. नाही हो, यांचाच. खरंच यांचाच अंगुलपण आहे. तुमचा म्हणलं ना? नाही, तुमचा 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 म्हणलं ना? तुमचाच. तुमचा नाही नाही, तुमचाच. अहो अहो, कुणा एकाच नाही. तुम्हा दोघांची एकमेकांना चांगली चाहत आहे म्हणून चांगलं होतंय. आणि असंच होत राहणार, कारण आम्ही दोघंही एकमेकांना अशीच साथ देणार. आम्हासनी गरमच चहा लागतोय. आणि इकडं हे देऊ. ते ना. ताईसाहेब, तुम्ही आणि ते पप्प्याचं संघर्ष पॅनल दोघं असताना ती मास्तरीन लई भारी पडली बघा. लई चांगलं नशीब घेऊन आली बघा ती जन्माला. काय बी करा, समजा डाव तिच्याच बाजूने पडायला. चंदे, तू आता तिची बाजू घेऊन बोलणार आहेस काय? अगं, म्या कशाला तिची बाजू घेऊन बोलू? तुमचं नशीब कसं फुटकाय ते सांगायला हो म्या. बघा की त्यो पप्प्या तुम्हाला येऊन मिळालाय तरी बी काय बी उपयोग होईना. त्या पप्प्याचा फायदा कमी आणि नुकसानच जादा व्हायले. तरी बी युती हायच सुरू. नाही, येऊ दे ना त्याला. आता युती तोडूनच टाकतो बघ. त्याच्या कशाला बोलवलं एवढं अर्जंट? आधी डोसकं फिरलंय आमचं. आमचं डोसकं तुझ्यापेक्षा जादा फिरलंय. त्या महाचर्चेमध्ये जाऊबाईंना तोंडावर पाडणार होतास. हा, मोठ्या तोंडानं बोलला होतास. काय झालं त्याचं? ती अंजली काय नशीब घेऊन जन्माला आल्या कुणास ठाऊक. टाकल तो ढाव तिच्याच बाजूने फिराला. ती काय करू सांग? हा, एकदम करेक्ट. अहो, आता मी तेच सांगत होते माझ्या ताईसाहेबांनी. ती मास्तरी नशीब घेऊन जन्माला आली. ढेकळाचं नशीब. आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलोय. पण उपयोग काय त्याचा? मग तुझा तरी काय उपयोग आहे? तुझ्या संगत युती करून आम्हाला काय काडीचा फायदा झाला नाही. होय, बरोबर की. म्हणजे आम्ही फायद्यातच बोलतोय ना. काय बोलायला लागलीस बापू? याला म्हणते चोराच्या उलट्या बोंबा. ए चोर तू का आम्ही र? हा, नाही, तुझ्यासारख्या संगत युती केली तिथं चुकलं खरं आमचं. तोडली हा युती. चल जा तुझ्या वाटणं. चल दे. मी जायच तसं जातो. हे बघ, मी बी तोडली होती बापू. आपण आपल्या स्वबळावर सत्ता आणू. काय गरज नाही काय आपल्याला. काय 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 म्हणलं? स्वबळावर नसत्या. स्वबळावर. हा, बघितला आज पत्र काय स्वबळावर केलंस ते. कधी काय केलंस रे स्वबळावर? सांग. मग तू काय केलेस आतापर्यंत?
नाही आम्ही करतोय समजा एकटं कारण हा होय, होय, होय. त्यामुळे आम्हाला सांगायचं नाही काही होय मग तू काय विचारलेस आम्हाला काय केलंय म्हणून हिच्या बाजूने कोण एकटा राहणार राणा भाऊजी 100 जणांना भारी पडत्याल. ए जाग मला सांगू नको तू 100 जणांना आम्ही पण 100 जणांना भारी पडतो लक्षात ठेव. जिंकू तर आम्हीच येणार. ए एक मिनिट अरे दोघं बी थंड घ्या. गावात अंजलीचा दबदबा वाढलाय. अरे तीच निवडून येणार आहे हे जवळजवळ फिक्सच झालंय. आणि त्यात तुम्ही युती तोडा लागलाय म्हणजे प्रश्नच मिटला. मग काय हिच्या अशा 50 धमक्या किती ऐकून घ्यायच्या. आता युती आहे म्हणल्यावर ऐकून घ्यायलाच पाहिजे. आम्हाला तोडायची युती नकोच आहे. हा आम्हाला बी नाही पाहिजे र. कोण म्हणलं पाहिजे. आम्हाला नकोच आहे. हा आम्हाला बी नाही पाहिजे. आम्ही नाही म्हणून सांगितले का आम्ही बी सांगितलंय खरं तर. अरे एक मिनिट बापू तुम्ही गप बसा. चंदा हिला सांगा बसायला काय ए, बोलायचं आमच्या चंदीला काय बोलायची गरज नाही. पण काय बोलायचं नाही. काय चाललंय हे अरे, सगळं? माझं काय ऐकून घ्या चाललंय? की वहिनी साहेब अहो तुमचं काय ना आमचं काय पण एकट्याच्या बळावर सत्ता मिळवता येत नाही. आणि जर मिळवायची असेल तर युतीशिवाय पर्याय नाही. तेव्हा तुम्हीच ठरवा सत्ता पाहिजे का नग. नाही सत्ता पाहिजे की पाहिजेच. पाहिजे नव मग युती तोडू नका. दोघांनी बी लढलं पाहिजे. पण कसं करायचं बापू कसं लढायचं. आज संध्याकाळपासून प्रचार बी करता येणार नाहीये मग काय करणार. अगं तायडे खरा प्रचार आचारसंहितेच्या शेवटीच करायचा असतोय म्हणजे लक्षात राहतोय. आणि हे बघ हे 48 तास ठरवतात खुर्चीवर कोण बसणार. हा मग काय करायचं. काय तायडे तू पैसे तयार ठेव. अगं पैशानं आपण मतं विकत घेऊ की. हे बघ ती अंजली असेल किती बी हुशार काय बी डोकं असेल तिला पण पैशा पुढे कुणाचं काय बी चालत नाही. बाकी काय लागो न लागो गरीब जनतेला पैसे तेवढं लागतात. तू पैसे तयार ठेव. पैसे वाटलं की काम सोपं होतंय. ठीक आहे पैशाचं करू आम्ही काय तर. पण मागच्या टायमाला साड्या वाटताना जसं झालं तसं अजिबात नाही व्हायला पाहिजे. नाही 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 तू कुठं पिक्चर मध्ये येऊच नकोस की. आम्ही वाटतो की पैसे. हा आम्ही तुला कशाला देऊ पैसे. लई छान आहे सर. अगं तायडे तुझ्या वार्डातनं तू एकटी उभी आहेस. तू निवडून येणार हे फिक्स आहे. पण अंजलीला जर पाडायचं असेल की नाही तर मला लय मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि एकदा का अंजली पडली की संघर्ष पॅनेलचाच सरपंच होणार. हे बघू की आपण म्हणजे सुरेखाला बाजूला करू आणि तुला सरपंच करू की. आणि नंतर ना तू आम्हाला ती फसवलंस तर. ठीक आहे तुझे पैसे घे आणि तूच वाढ गावात. मला काय करायचंय आणि अडक कुठेतरी जाऊन. जमणार आहे का तुला ते. जमणार आहे काय काय. हे बघ आपली युती आहे तेव्हा मी तुला नाही फसवणार. आणि कसं आहे माहितीये काय माझ्याशिवाय काही पर्याय नाही तुला. ठीक आहे विचार करू आम्ही. काय शेवटी मी तुला बहीण मानले. मी तुला जिंकून देणारच. तू तेवढं पैशाचं बघ. हा पैसे पाठव. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जय किसान पॅनलच्या सगळ्या खबरा माझ्यापर्यंत पोहोचव. ठीक आहे येऊ आम्ही. वय वय ये. हे बघ लवकरात लवकर पैशाची जुळणा कर. हे 48 तास लय महत्वाचे आहेत. बापू बसा. ऐक कसं व्हायचं या येडपट फुरफुर भाज्याकडनं पैसे काढून आपल्या पॅनलची मतं कशी वाढवतो की नाही बघाच तुम्ही. आणि एकदा का निवडून आलो की दाखवू की हिला हिची चाका. अरे पण बहिणीला कसं फसवणार तू. होय हो
ऐ ग बापू, अहो यालाच तर राजकारण असं म्हणतात. माननीय असं उगच लावत नाही नावा पुढे मी. आपला इशय हार्ड.